पक्षाचा, प्रहार संघटनेचा, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अपना भिड़ो बच्चों। आज या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आज आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन सकाळपासून चालू करण्यात आलेलं आहे। आंदोलनाच्या मागण्या आहेत, आमदार आणि खासदार निधीमधून दिव्यांगासाठी प्रति वर्षाला 30 लाख रुपये खर्च करण्याचा शासन निर्णय आहे। तो असून सुद्धा या बीड जिल्ह्यातील एकही आमदार आतापर्यंत एकही रुपया दिव्यांगासाठी खर्च केलेला नाही किंवा एक खासदारांनी सुद्धा खर्च केलेला नाही। ही प्रमुख मागणी घेऊन तसेच जिल्हा परिषद जो बजेट असतो डीपीडीसीचा शेष फंड नाही बजेट मधून दिव्यांगासाठी 1% निधी खर्च करण्यात यावा असा निर्णय ह्या वर्षी शासनाने घेतलेला आहे। तो निधी पण आता अद्यापर्यंत दिव्यांगांना मिळालेला नाही। आणि तिसरी मागणी आहे, दिव्यांग पाल्याची 25 वर्ष वय झाल्यानंतर दिव्यांगांचा जो दिव्यांगांच्या सुविधा दिल्या जातात शासनामार्फत त्या रद्द करण्यात येतात, ती एक अट रद्द करण्यात यावी। अशा प्रमुख 3 मागण्या घेऊन आम्ही बीड जिल्ह्यातील प्रहारचे सर्व कार्यकर्ते आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बसलेलो आहोत। पण अद्यापर्यंत प्रशासनाने कुठली आमची दखल घेतलेली नाही। आम्ही थोडा वेळ वाट बघू, जर दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन वेगळ्या मार्गाने करू अशी प्रशासनाला माहिती देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय शिवराय, जय भीम। महाराष्ट्राचे अपंग सर्व शेतकरी कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते आदरणीय माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये आज अपंगासाठी या धरणे आंदोलने सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अपंग बांधव एकत्रित होऊन आज या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत। वास्तविक पाहता शासन स्तरावरून अपंग बांधवांची गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षा होत आहे, परंतु बच्चू भाऊंनी आपल्या संघर्षाच्या माध्यमातून अनेक माध्यम या ठिकाणी अनेक आघाडीवर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। परंतु अद्याप ही लढाई संपलेली नाही। भारतीय लोकशाहीमध्ये 18 वर्षाच्या व्यक्तीला मतदानाचा हक्क दिलेला आहे, परंतु या ठिकाणी 25 वर्षाच्या पुढील व्यक्तीला अपंगाच्या विविध योजना मिळतात। शासनाने ते वय कमी करून किमान 18 वर्ष तरी करावं आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी। आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सरकार खरं तर अपंग हे शरीराने अपंग आहे, परंतु लोकप्रतिनिधी आणि सरकार हे मनाने अपंग असल्यासारखं वागत आहे। त्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील या ठिकाणी बच्चू भाऊ सारख्या लढवय्या व्यक्तीला आणि अपंग बांधवाच्या पाठीमाग कधीही आवाज दिल्यानंतर या ठिकाणी मी या लढ्यात सहभागी आहे। माझा आजच्या या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी प्रहार या पक्षाच्या माध्यमातून अपंग बांधवांनी धरणे आंदोलन बीड कलेक्टर ऑफिस समोर ठेवलेलं आहे। तरी त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणी
की आमदार आणि खासदार यांच्या निधीमधून या माझ्या सर्व अपंग बांधवांना मदत झाली पाहिजे. तसेच 30 लाख रुपये त्यांना दरवर्षी मर्यादा आहे की त्यांनी या अपंग बांधवांना मदत केली पाहिजे. दुसरी गोष्ट जी शासनाने 25 वर्षाची या ठिकाणी अट घातलेली आहे की आज जर 25 वर्षापेक्षा जे अपंग बांधव असंख्य आहेत आणि त्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा भेटत नाही, अशा बांधवांची जी अट घातलेली आहे ती पण अट त्यांनी रद्द करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जे महिन्याला पगार भेटतो तो कमीत कमी 6,000 रुपये भेटायला पाहिजे माझ्या मतेने. कारण की आज जे धडधाकट लोक आहेत किंवा हातापा सर्व करू शकतात अशा लोकांना शासन पैसा देतं. पण खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हो आणि बच्चूभाऊ कडू हे अपंगासाठी अहोरात्र झटत आहेत. तरी या दोन्ही नेत्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण की या दोन्ही नेत्यांचा सर्वसामान्य, वंचित, दलित किंवा अपंग या लोकांसाठी जन्म झाला असं या ठिकाणी म्हणायला लागेल. कुठल्याही सत्तेचा किंवा कुठल्याही आईस आराम या गोष्टीला सगळ्यांना बाजूला सारून हे लोक सर्वसामान्यासाठी झटत आहेत. तरी मी शासनाला या ठिकाणी आवाहन करतो की जे तुम्ही या माझ्या अपंग बांधवांचा अंत पाहत आहात, यांना संघर्ष करायला होत आहात आणि आज आपण देशामध्ये पाहिलं तर असंख्य भ्रष्टाचार होत आहे. अब्जो खरबोचा या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे, त्याच्याकडे डोळे झाक होते आहे आज. आणि हे माझे अपंग बांधव जगण्यासाठी तुम्हाला 2 रुपये मागत आहात, ते तुम्हाला जे देण्याचे जीवावर आलेत. म्हणजे तुम्ही सरकार म्हणून फक्त तुमच्या तिजोरे भरण्यासाठी किंवा तुमचे नातेवाईक तुमचे खिसे भरण्यासाठी या ठिकाणी सत्तेत येतात. मतदानाच्या वेळेस सर्व मोठमोठाले आश्वासन या ठिकाणी दिले जातात, पण ज्या वेळेस इलेक्शन होऊन जातात त्यावेळेस मला वाटतं या ठिकाणी सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी शासनाने ज्या यांच्या सर्व अटी असतील त्या मान्य कराव्यात. नसता राष्ट्रीय समाज पक्ष प्रहार पक्षासोबत राहून जिथं तिथं त्यांच्या अडचणीला साथ देईल असं या ठिकाणी मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.